स्मार्ट अहमदनगर न्यूज। नीट पेपर फुटी प्रकरणात भीम आर्मी आक्रमक। भीम आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची पाहणी। नीट राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व कॉकरोच जनता पार्टी यांच्या वतीने गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भीम आर्मी संविधान रक्षक बल यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। या संदर्भात भीम आर्मीने मिरज उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्या मार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर केले। तसेच या निवेदनाद्वारे भीम आर्मीने नीट पेपर फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा जाहीरनामा द्यावा अशी आक्रमक मागणी केली आहे। तसेच पेपर फुटीमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले असून मानसिक धक्का सहन न झाल्याने काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या। नीट परीक्षेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ पदमुक्त व्हावे किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा। गेल्या 20 दिवसांपासून लोकशाही मार्गाने अन्नत्याग आंदोलन सुरू असतानाही केंद्र सरकारने याची कोणतीही दखल न घेतल्याने भीम आर्मीने तीव्र निषेध व्यक्त तसेच धिक्कार देखील व्यक्त केलाय। केंद्र सरकारने भविष्यात पेपरफुटी आणि परीक्षांमधील गोंधळ थांबवण्यासाठी ठोस पावले न उचलल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। तसेच यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष जैलाबद्दीन शेख, मौलाना शकील शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज विधानसभा अध्यक्ष किरण कांबळे, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख, आफ्ताब मुजावर, उमर फारूक सहित सर्वपक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आज दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन करत आहेत नीट पेपर संदर्भात, ते नीट पेपर फुटीच्या संदर्भात आम्ही निषेध करत आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागत आहे सोनम वांगचुक। त्याच धर्तीवर आज आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना आम्ही पाठिंबा देत आहे आणि भविष्यामध्ये पेपर फुटी होणार नाही। पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या केल्या आहे, अनेक पालकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे। का शिक्षणामुळं देश तारतो, शिक्षणामुळं प्रगती होतं। तेच शिक्षण क्षेत्रामध्ये अगर पेपर फुटत असेल, अनेक वर्षे पोरं अभ्यास करून पेपर फुटत असेल, त्यांचा सगळं आयुष्य बर्बाद होत आहे। त्या संदर्भात प्रधान साहेबांना, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान साहेबांनी आपली प्राथमिक जबाबदारी समजून त्याचा राजीनामा त्यांनी द्यावं म्हणून आम्ही आता राष्ट्रपतीकडं प्रांत ऑफिसद्वारे राष्ट्रपतीकडे याची मागणी केलेली आहे। अन्यथा आता आमच्याकडे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि RPIचे कार्यकर्ते आहेत, जमियत उलमाचे कार्यकर्ते आहेत, भीम आर्मीचे कार्यकर्ते आहेत आणि जे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राने भारतभर आंदोलन करून प्रधान यांच्या राजीनाम्याचे घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। गेले 20 दिवस झाले विद्यार्थ्यांसाठी कॉकरोच जनता पार्टी सामाजिक कार्यकर्ते सोनम यांनी आंदोलन करून निद्रिस्त प्रशासनाला जागृत करण्याचं काम करतायत। त्यांना आमचं सक्रिय पाठिंबा आहे। भविष्यामध्ये पेपर फुटणार नाही याची दखल केंद्र सरकारने घ्यावी आणि पेपर फुटीचा आम्ही निषेध करतो व धिक्कार करतो आणि जे दिल्ली जंतर मंतरमध्ये बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही पाठिंबा देतो आणि त्यांना न्याय मिळावं हेच आम्ही सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।